the normal wing is wild type is denoted by the Pg plus. याच्यामध्ये काय केलं जातं मग वाइल्ड टाइप जो काय जीन आहे the normal wing is wild type and is denoted by the Pg plus. Pg plus किंवा वेगवेगळ्या चिन्हाने साइनने तो काय केला जातो डिनोट केला जातो दाखवला जातो. मग फिनोटाइप याच्यामध्ये बघू आपण वेगवेगळ्या कोणत्या प्रकारे याला दाखवलं जातं. फिनोटाइप फिनोटाइप इकडे आहे जीनोटाइप. जीनोटाइप जीनोटाइप मध्ये पहिले आहे नॉर्मल विंग. नॉर्मल विंग हे कसे डिनोट बाय द Pg प्लस. दुसरे आहे निक्ल विंग. निक्ल विंग्स डिनोट बाय द Pgni. त्यानंतर नॉच्ड विंग्स खाच वगैरे असणारी नॉच्ड विंग्स Pgmo. त्यानंतर फोर्थ आहे स्ट्रॅप जी. स्ट्रॅप जी स्ट्रॅप विंग स्ट्रॉक विंग स्ट्रॅप विंग्स PGST. त्यानंतर फिफ्थ आहे वेस्टिजियल विंग्स VSTI. वेस्टिजियल विंग्स सिंपल PG. म्हणजे एका जीनवर वेगवेगळे गुणधर्म एलिमेंट्स काय होतात तयार होतात आणि मग याची जी काय सिरीज आहे याच्यामध्ये काय होतात मग ड्रोसोफिला जी काय मधमाशी आहे ड्रोसोफिला जी काय ड्रोसोफिला जे आहे त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर दिसून येतात. जे विंग्स आहे त्याच्यामध्ये काही नॉर्मल विंग असतील साधे असतील ते Vg प्लस ने दाखवले जातात. निक्ल विंग असतील ते Vgn ने दाखवले जातात. नॉच्ड विंग असतील Pgmo ने दाखवले जातात. स्ट्रॅप विंग असतील ते PGST ने दाखवले जाते. वेस्टिजियल विंग असतील ते Pg या सिम्बॉलने काय केले जाते दाखवले जाते. आणि त्यामध्ये सेकंड एक्झाम्पल ABO ब्लड ग्रुप्स ऑफ ह्यूमन बीइंग. सेकंड एक्झाम्पल मल्टिपल एलिमेंट मध्ये ABO blood group of ABO blood groups in human being. ह्यूमन बीइंग मध्ये जे का ब्लड ग्रुप आहे याचा एक्झाम्पल घेतलेलं. मग जीन आय कंट्रोल ABO ब्लड ग्रुप. जीन आय जो आहे एकच जीन आहे आणि तो काय करतो ABO ब्लड ग्रुपला काय करतो कंट्रोल करतो. आणि these genes किंवा it has three alleles. जीन आय कंट्रोल ABO ब्लड ग्रुप. it has three alleles. याच्यामध्ये 3 alleles असतात. मग हे कोणतं एलील IO. But the gene I control ABO blood group. AGO blood group. Second मध्ये मग it has 3 alleles. It has 3 alleles. IO, IA, IB, and I. The alleles IA and IB, it is
स्लाइटली डिफरन्स. मग यामध्ये दोन जीन एक एलिज आहे, एक होता आय आणि आय बी. इट हॅज स्लाइटली डिफरन्स. मग तो याच्यामध्ये स्लाइटली डिफरन्स असतो. द ह्यूमन बीइंग डिप्लॉइड ऑर्गॅनिझम इच ह्यूमन बीइंग हा कसा डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहे. पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, जीन आय कंट्रोल ए बी ओ ब्लड ग्रुप आणि इट हॅज 3 एलिज. याच्यामध्ये 3 एलिज आहेत. एक होता आयओ आहे, आय आहे, आय बी आहे and आय आहे. मग यामध्ये आय and आय बी आर स्लाइटली डिफरन्स. याच्यामध्ये आय and आय बी मध्ये काय स्लाइटली डिफरन्स आहे. आणि डिप्लॉइड ऑर्गॅनिझम each person possesses 2 of the 3 I gene. मग each person diploid organism, human being diploid organism, it has 2 of the 3 alleles. याच्यामध्ये प्रत्येक ह्यूमन बीइंग मध्ये 3 पैकी 2 alleles असतात आणि there are 6 different genotypes and 4 phenotypes. मग याच्यावरून ब्लड ग्रुपचे काय, there are 6 genotypes आणि there are 4 phenotypes. हे आपण म्हणणार आहोत. Follow this point. Okay. काय सांगितलं यामध्ये तुम्हाला, ब्लड ग्रुप ऑफ ABO ब्लड ग्रुप्स इन ह्यूमन बीइंग्स. मग जीन आय कंट्रोल ABO ब्लड ग्रुप. त्यानंतर इट हॅज 3 एलिज कोणते, IO, IA, IB and I असे आहेत. त्यामध्ये IA, IB स्लाइटली डिफरन्स. Human being are diploid organism. It has 2 alleles out of 3. 3 पैकी 2 alleles असतात and there are 5 genotypes and 4 phenotypes. याच्यामध्ये पण किती आहेत, 5 काय genotypes. फॉर एक्झाम्पल यामध्ये चेक करू पॉइंट, जीनोटाइप, फिनोटाइप, जीनोटाइप, फिनोटाइप. फर्स्ट है RA और IAI. इकडे कोणता असेल फिनोटाइप, काय असेल, ब्लड ग्रुप A. फिनोटाइप म्हणजे जो दिसतो तो. त्यानंतर इकडे काय असेल, IB और IB. इकडे कोणता ब्लड ग्रुप असेल, B. त्यानंतर इकडे कोणता असेल, IB. इकडे ब्लड ग्रुप कोणता असेल, AB. आणि LI इकडे ब्लड ग्रुप कोणता असेल, O. म्हणजे आपल्यामध्ये जे काही ब्लड ग्रुप असतात ते कोणते असतात, काही व्यक्तीमध्ये A ब्लड ग्रुप असेल, काही मध्ये B असेल, काही मध्ये AB असेल, काही मध्ये O असेल. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे एकूण जीनोटाइप किती आहेत, 6 जीनोटाइप आहेत आणि त्याचप्रमाणे फिनोटाइप किती आहेत, 4 प्रकारचे. म्हणजे दिसतात जे का ब्लड ग्रुप जे दिसतात किती 4 प्रकारचे, परंतु ते असतात किती जीनोटाइप मध्ये किती असतात, एकूण किती असतात, 6 असतात. हा पॉइंट झाल्याच्या नंतर आपल्याला दुसरा एक पॉइंट घ्यायचा, प्लेओट्रॉपी. प्लेओट्रॉपी म्हणजे काय, where a single gene controls there are 2 or more different traits is called pleiotropy. Single gene control 2 or more alternative किंवा single gene controls 2 or more different traits. एखादा जीन आहे, single gene control 2 or more different traits is called pleiotropy. याला काय म्हणतात, pleiotropy. And phenomenon is called pleiotropy or pleiotropism. आणि याच्या फेनॉमेनॉनला काय म्हणतात, या विचाराला काय म्हणतात, प्लेओट्रॉपिझम. पहिले फर्स्ट आपण काय घेतलं, इनकम्प्लीट डॉमिनन्स, त्यानंतर कोडॉमिनन्स, त्यानंतर मल्टिपल एलिल्स, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट झाला आपला प्लेओट्रॉपी. प्लेओट्रॉपी म्हणजे सिंगल जीन कंट्रोल 2 or more different genes. एकच जीन आहे तो काय करतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त ट्रेटला, कॅरेक्टरला कंट्रोल करतो, त्यालाच काय म्हणतात, प्लेओट्रॉपी. अँड जीन अँड फेनॉमेनॉन इज कॉल्ड प्लेओट्रॉपी और प्लेओट्रॉपिझम. मग याचा जो काही रेशिओ असेल तो किती
किती असते 2:1 instead of 3:1. याचा जो काही रेशिओ असतो तो किती 2:1 instead of 3:1 म्हणजे 3 च्या ऐवजी 2:1 असेल रेशिओ. मग मेंडेल्स प्रिन्सिपल काय सांगितलं? मेंडेल्स प्रिन्सिपल वन सिंगल युनिट किंवा मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ युनिट कॅरेक्टर वन जीन कंट्रोल्स वन कॅरेक्टर्स. मेंडेल्स प्रिन्सिपल काय सांगतो? वन जीन कंट्रोल वन कॅरेक्टर, वन जीन कंट्रोल वन कॅरेक्टर असं सांगतोय. परंतु याच्यामध्ये काय सांगितलं? वन जीन कंट्रोल मोर दॅन 2 कॅरेक्टर्स. मेंडेलचं प्रिन्सिपल काय सांगतं? वन जीन कंट्रोल वन कॅरेक्टर. एक जीन काय करतो? एकाच कॅरेक्टरला कंट्रोल करतो. प्लेओट्रॉपीमध्ये काय सांगितलं? वन जीन कंट्रोल मोर दॅन 2 कॅरेक्टर्स ऑफ ट्रेट्स. मग याच्या साईडला आपल्याला काय करायचं? सिद्ध करून दाखवायचं. याचा जो काही रेशिओ आहे तो किती आहे? 2:1 instead of 3:1. मग अकॉर्डिंग त्यानंतर मग यामध्ये सिंगल जीन कंट्रोल मग सिंगल जीन जो आहे प्लेओट्रॉपी मध्ये सिंगल जीन कंट्रोल रिलेटेड और अनरिलेटेड फिनोटाइपिक एक्सप्रेशन. पहिल्यांदा आपण बघितलं 12 प्लांट आहे. 12 प्लांट मध्ये जे काय प्लांट आहे तो काही जीन आहे 12 चे गुणधर्म काय करतो? एक्सप्रेस करतो. परंतु याच्यामध्ये काय सांगितलं? एकच जीन आहे तो काय करतो? रिलेटेड और अनरिलेटेड कॅरेक्टर्स आर एक्सप्रेस. तो काय करतो? एकच गुणधर्म असेल किंवा एकापेक्षा जास्त गुणधर्म असतील तो काय करतो? कंट्रोल करतो, एक्सप्रेस करतो. मग फॉर एक्झाम्पल सिकल सेल एनीमिया इज कॉज्ड बाय द जीन HBS. सिकल सेल एनीमिया जो आहे, सिकल सेल एनीमिया कंट्रोल जीन सिकल सेल एनीमिया फॉर एक्झाम्पल disease sickle cell anemia is caused by a gene HBS. सिकल सेल एनीमिया कॉज्ड म्हणजे जो काही रोग निर्माण करणारा जो काही सिकल सेल एनीमिया आहे, जीन आहे, एक जीन असा आहे तो काय करतो? सिकल सेल एनीमिया हा जो काय आजार आहे तो काय करतो? निर्माण करतो. आणि तो जीन कोणता आहे? HBS. त्यानंतर नॉर्मल जीन आहे, हेल्दी और नॉर्मल जीन दॅट इज HBA. आणि जो काय नॉर्मल जीन आहे तो कोणता आहे? HBA. सिकल सेल एनीमिया कोणता निर्माण करतो? HBS. आणि नॉर्मल जीन कोणता? HBA. आणि इट रिमेन ऑन द सेम जीन दॅट इज हेटेरोजीनियस. आणि मग कॅरियर याच्यामध्ये काय केलं? हेटेरोझायगस, याला काय म्हणतात? हेटेरोझायगस कॅरियर्स. मग हेटेरोझायगस कॅरियर जे काही ह्यूमन बीइंग असतात, दोन सेट ऑफ टू सेट ऑफ क्रोमोझोम. याच्यामध्ये कोणता क्रोमोझोम असेल? काही जे प्लांट असतात ह्यूमन बीइंग, फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये XX, कायमध्ये XY अशा प्रकारचे असतात. त्याप्रमाणे याच्यामध्ये हेटेरोझायगस कॅरियर याच्यामध्ये कोणता असेल? HBS. कोणता असेल दुसरा? HBA. HBS हा काय करतो? इट कॉजेस डिसीज सिकल सेल एनीमिया. and HBA it is health disease. हा कसा हेल्दी आहे? हा हेल्दी आहे and dominant. तो हेल्दी असून तो कसा आहे? डॉमिनंट आहे. आणि याच्यामध्ये मग काय केलं जातं? इट mild anemia is their RBC becomes sickle cell shaped, that is half moon shaped in oxygen deficiency. But mild anemia is their RBC. Mild anemia is their RBC become. मग याच्यामध्ये काय केलं जातं? RBC जे आहे माइल्ड एनीमिया जे आहे ते काय करतात? RBC काय करतात? तयार करतात. आणि त्या कशा तयार करतात? हाफ शेप तयार करतात. विच डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे काय केला जातो? मग डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. मग ज्याच्यामध्ये सिकल सेल एनीमिया असेल त्यांना मग ऑक्सिजनची डिफिशियन्सी असते, ऑक्सिजनची कमतरता असते. होमोझायगस विथ रिसेसिव्ह जीन HBS however die of factor anemia. होमोझायगस हेटेरोझायगस मध्ये काय असेल? दोन्ही असतील. एक कोणता असेल? हेल्दी असेल, दुसरा कोणता असेल? सिकल सेल असेल. आणि होमोझायगस जर असेल त्याच्यामध्ये HBS असेल. दोन्ही काय असतील? HBS असतील. आणि HBS होमोझायगस रिसेसिव्ह जीन HBS however die of factor anemia. आणि जर हे होमोझायगस जर एनिमल मध्ये असेल, दोन्ही जर असतील तर
फॅटल अॅनिमिया म्हणजे तो कसा आहे, धोक्याचा आहे. अशा एखाद्या व्यक्तीला जर एचबीएस होमोझायगस जर असेल तर त्याला मरण येण्याची किंवा कधीतरी याचा तो धोका असतो. Thus, gene for the sickle cell anemia lethal homozygous condition produces sickle cell trait in heterozygous carrier. मग सिकल सेल एनिमिया हेटेरोझायगस कॅरियर असेल तर काय केलं, टू डिफरंट एक्सप्रेशन प्रोड्यूस्ड बाय द सिंगल जीन. मग एका जीनवर हे दोन्ही का असतात, दोन्ही कॅरेक्टर असतात. एक कोणता सिकल सेल एनिमियाचा असेल आणि दुसरा कोणता असेल नॉर्मल हेल्दी असेल. मग फॉर एक्झाम्पल काय येतं, मॅरेज बिटवीन द टू कॅरियर्स विल प्रोड्यूस मॅरेज बिटवीन टू कॅरियर्स. बघा हेटेरोझायगस दोन मॅरेज दोघांमध्ये झालं मॅरेज झालं, हेटेरोझायगस बिटवीन टू कॅरियर्स. मॅरेज बिटवीन टू कॅरियर्स विल बी प्रोड्यूस. एक कपल आहे आणि या कपलला काय आहे, हेटेरोझायगस आहे म्हणजे कॅरियर आहे. मेल मध्ये सुद्धा काय आहे, एचबीएस आहे. फिमेल मध्ये सुद्धा काय आहे, एचबीएस आहे. दॅट इज हेटेरोझायगस कॅरियर म्हणजे वाहक असं म्हणतात त्याला. आणि या दोघांचं काय झालं, लग्न झालं. दोघांचं लग्न झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे काही त्यांच्यामध्ये ऑफस्प्रिंग तयार होईल. ऑफस्प्रिंग कसे असेल, नॉर्मल असेल, कॅरियर असेल, सिकल सेल असेल, एनिमिक चिल्ड्रन इन 1:2:1 रेशोचे वगैरे असेल. मग यामध्ये जे काही ऑफस्प्रिंग तयार होते त्याच्यामध्ये काय असेल, एक नॉर्मल असेल, एक चांगल्या प्रकारचा असेल, दुसरी काय असेल कॅरियर म्हणजे दोन का असतील कॅरियर असतील आणि एक का असेल पुन्हा सिकल सेल असेल. म्हणजे हेटेरोझायगस कॅरियर मध्ये दोन मेल आणि फिमेल जर हेटेरोझायगस असतील त्यांच्यामध्ये जर मॅरेज झाली, लग्न वगैरे झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून जी प्रोजेनी तयार होईल, ऑफस्प्रिंग तयार होईल. त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये जे काय चिल्ड्रन असतील, चिल्ड्रन कसे तयार, एक नॉर्मल असेल, त्यानंतर दोन कसे असतील कॅरियर असतील, कॅरियर मध्ये हेटेरोझायगस असतील आणि एक कसा असेल सिकल सेल असेल, सिकल सेल असेल. म्हणजे याचा जो काय रेशिओ आहे 1:2:1. प्लेओट्रॉपीचा जो काय रेशिओ आहे तो किती आहे, 2:1 instead of 3:1. मग यामध्ये काय झालं, क्रॉसिंग करत असताना याच्यामध्ये 1:2:1 वगैरे आपण काय केलं, मग याच्यामध्ये जो काय घेतात instead of sickle cell anemia die living carriers and normal in the ratio. मग याच्यामध्ये जे काय सिकल सेल die of living, याच्यामध्ये काय die of living, चार मुलं तयार झाली, चार मुलं तयार झाल्याच्या नंतर एक सिकल सेल die of living, एक काय होईल, नष्ट होईल, मरण पावेल. मरण पावल्याच्या नंतर खाली किती राहतील, 3 राहतील. 3 पैकी एक नॉर्मल असेल, दोन कसे असतात, दोन का असतील सिकल सेल असतील. म्हणजे याच्याकडून काय केलं जातं, याचा जो काय रेशिओ आहे तो कसा असाय 2:1 आहे. मग फॉर एक्झाम्पल याचा आपण क्रॉसिंग करून टू कॅरियर्स किंवा कॅरियर्स हेटेरोझायगस कॅरियर, दोन जे काही हेटेरोझायगस कॅरियर्स आहेत त्यांच्यामध्ये क्रॉसिंग झाल्याच्या नंतर कशा प्रकारे आपल्याला ऑफस्प्रिंग मिळतात हे बघू आपण. पेरेंट्स मध्ये एक आहे फिनोटाइप्स. याच्यामध्ये फिनोटाइप्स मध्ये काय, सिकल सेल कॅरियर इनटू, इकडे कोणता सिकल सेल कॅरियर, सिकल सेल कॅरियर. जीनोटाइप याचे काय आहे, जीनोटाइप हेटेरोझायगस कॅरियर्स काय HBA, दुसरा काय HBS इनटू, इकडे सुद्धा काय HBA आणि HBS आणि गॅमेट्स. त्यानंतर गॅमेट्स काय असतील HBA, HBS, HBA, HBS
हेच असतील. मग याच्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर क्रॉसिंग कसे होईल HBA त्यानंतर HBA HBS HBS HBA आणि HBS HBS काय झालं त्यामध्ये HBA इथे काय HBA आता HBA त्यानंतर HBA इकडे काय HBS इकडे काय HBS इकडे काय HBA आणि लास्ट आहे HBS मग यामध्ये आता नॉर्मल आहे HBA हा काय नॉर्मल आहे एक काय नॉर्मल आहे दुसरा आहे सिकल सेल आहे दुसरा काय सिकल सेल दुसरा सुद्धा काय सिकल सेल आणि तिसरा आहे एनिमिया सिकल सेल एनिमिया डाय आता होतो नष्ट होतो मरण पावतो. मग यामध्ये नॉर्मल काय एक आहे त्यानंतर सिकल सेल किती 2 आहे सिकल सेल हा सुद्धा काय सिकल सेल आहे म्हणजे हे दोन काय सिकल सेल आहे आणि हा डावतो म्हणजे याचा जो काय रेशिओ आहे काय 2:1 आहे सिकल सेल डाय म्हणजे दोन प्युअर पेरेंट आहे दोन हेटेरोझायगस पेरेंट आहे आणि हेटेरोझायगस पेरेंट असून ते काय कॅरियर आहे पण हेटेरोझायगस म्हणजे काय याच्यामध्ये दोन कॅरेक्टर आहेत एक म्हणता HBA आणि दुसरा म्हणता HBS HBA काय नॉर्मल हेल्दी आहे आणि HBS काय सिकल सेल एनिमिया काय करतो कॉज्ड बाय द सिकल सेल एनिमिया HBS the gene which causes sickle cell anemia तो काय करतो सिकल सेल एनिमिया काय करतो तयार करतो इट कॅरी सिकल सेल एनिमिया किंवा हेटेरोझायगस कॅरियर मॅरेज बिटवीन देम या दोघांमध्ये लग्न झाल्याच्या नंतर टू फॉर्म 2:1 instead of 3:1 मग याच्यामधून काय होतात एक नॉर्मल तयार होईल दोन सिकल सेल एनिमिया तयार होतील आणि तिसरा काय असेल सिकल सेल एनिमिया डाय असेल म्हणजे तो काय नष्ट होईल म्हणजे याचा जो काय रेशिओ आहे 2:1 वगैरे काय असेल तयार असेल याच्यावर हे सिद्ध होतं की जर समजा दोन कॅरियर जर असतील त्यांच्यामध्ये जे काही हेटेरोझायगस जर असतील तर त्यांच्यामध्ये लग्न करणं हे कसं आहे घातक आहे त्यांचे जे काही प्रोजेनी असतील त्यांचे जे काही ऑफस्प्रिंग असतील ऑफस्प्रिंग कसे असतात जे निर्माण होणारे असतात ते काय त्याच्यामध्ये रोग होण्याची काय असते संभावना अधिक जास्त